एक वेळी आपण इतरांना काय आवडतं, त्यांच्यासाठी काय बनवायचं, नवऱ्याला, मुलाला, सासू-सासऱ्यांना याचा विचार करतो. पण कधी स्वतःला काय आवडतं याचा विचार करतो का? खरंच अगदी 90% स्त्रिया याचा विचार करत नाही. पण मी मात्र आता तसं नाही करणार. मी स्वतःच्या आवडीचं बनवणार आहे आणि माझ्या आवडीचं म्हणजे शाळेच्या बाहेरची आठवण किंवा एस-टी स्टँडवर मिळणारी कुरकुरीत शेंगदाण्याची चिक्की. तुम्हाला असं काही आवडत असेल तर मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक जरूर करा. कोणत्याही चॉकलेटला मागे सारेल अशी ही शेंगदाण्याची कुरकुरीत चिक्की अगदी पटकन होते बरं का. मुख्य म्हणजे पौष्टिक आहे. तर याला काही फार सामानही लागत नाही. साधारण 1 कपभर शेंगदाणे घेतलेले आहेत आणि अगदी गूळ लागणार आहे बस. तर शेंगदाणे मी आधी निवडून घेते कारण नुकतेच बाजारातून आणलेले आहेत. त्यात काही खवट वगैरे शेंगदाणे असतील तर ते काढून टाकायचे. तर शेंगदाणे निवडलेले आहेत. आता हे मंद आचेवर असे चांगले भाजून घ्यायचे. तर मी कढई आधीच तापत ठेवली होती. कढई जाड तळाची घ्यायची म्हणजे शेंगदाणे अगदी छान भाजले जातात. बऱ्याचदा काय होतं शेंगदाणे नीट भाजले नाहीत ना तर ते असे मऊसर राहतात, कच्चे राहतात आणि मग शेंगदाण्याच्या चिक्कीला कुरकुरीतपणा येत नाही आणि शिवाय ती चवीला चांगली लागत नाही. तर मंद आचेवर शेंगदाणे बघा असे साल तडकेपर्यंत भाजलेले आहेत. मंद आचेवर भाजले त्यामुळं पांढरा शुभ्र रंग तसाच राहिला आहे आणि शेंगदाणे छान भाजले गेलेले आहेत. याला एका ताटामध्ये पसरून पूर्ण गार केलं आणि त्यानंतर चांगले याला चोळून घ्यायचं आणि साल काढून घ्यायचं. आणि ॲज युज्युअल आमच्या मनूबाई आलेल्या आहेत. तिला काही अशी आवडीची कामं आहेत. तिला बरोबर त्या पदार्थांचा वास आला की बरोबर ती येते की आई आज काय चाललं आहे आणि मला पण मदत करायची. तर आम्ही दोघींनी मिळून शेंगदाणे सोलले. आता हे मी पाखडत नाही तर मी काय करते असा हा स्पायडर झारा असतो की नाही याने याला चाळून घेते म्हणजे शेंगदाणे वर राहतात आणि जे काही सालं आहेत ती खाली पडतात. मी माझ्या बऱ्याच व्हिडिओजमध्ये सांगितलेलं आहे. किचन टिप्सच्या व्हिडिओमध्ये सुद्धा ही टीप दिली आहे. तुम्ही अजून वापरत नसाल किंवा तुम्हाला माहिती नसेल तर जरूर वापरा. फार कचरा वगैरे होत नाही. तर छान पांढरे शुभ्र शेंगदाणे आपल्याला मिळालेत. पण काही शेंगदाणे अख्खे राहतात मग चिक्की नीट सेट होत नाही. तर काय करायचं याला थोडंसं असं बदडून घ्यायचं म्हणजे शेंगदाण्याचे तुकडे करायचे. तर कॉटनचा कपडा घेतला आहे. हा माझ्या स्वयंपाकघरातला स्वयंपाक करण्याचाच कपडा आहे जो मी फक्त असं पनीर वगैरे लावायचं असेल किंवा थालीपीठासाठी वापरते. तर त्याच्यात घेऊन याला असा जड चमचा किंवा बेलणं असेल तर त्याने मारून घ्यायचं, बदडून घ्यायचं म्हटलं तरी चालेल. तर थोडंसं 1-5 मिनटं बदडल्यावर बघा शेंगदाण्याचे असे तुकडे तुकडे झालेले आहेत. काही अर्धे राहतात, काही तुकडे होतात. आम्ही याला अर्धे बोबडे म्हणतो. तर असे शेंगदाणे आपले तयार झालेले आहेत. आता आपण लगेच चिक्की करायला घेऊ. पण त्याआधी आपल्याला काही तयारी करायची आहे. ज्या पोळपाटावर किंवा ज्या प्लॅटफॉर्मवर आपल्याला चिक्की सेट करायची आहे त्याला तुपाने आधीच ग्रीस करायचं कारण पुन्हा वेळ मिळत नाही. आणि बेलणंसुद्धा तुपाने थोडंसं असं ग्रीस करून घ्यायचं. आता 1 कप शेंगदाणे घेतले होते त्यासाठी आपल्याला बरोबर 1 कप गूळ घ्यायचा आहे. तर गूळ चिरून मोजायचा. मी महिन्याभराचा जो किराणा भरतो ना त्यामध्ये गूळ आणलेला असतो. तो किराणा भरून ठेवला की गूळ पण चिरून ठेवते महिन्याभराचा म्हणजे पटकन वापरता येतो. तर 1 कप गूळ घेतला आहे. चिक्कीचा घ्या किंवा साधा घ्या कोणताही चालेल. आता 2 छोटे चमचे साजूक तूप कढईमध्ये घेतलं आणि आता तूप गरम व्हायची वाट बघायची आणि यामध्ये घालायचा चिरलेला गूळ. तर बघितलं फार भांडी भरत नाही. शेंगदाणे भाजले त्याच कढईमध्ये आपण चिक्की पण तयार करतो आहे. आता गॅस एकदम मी कमी ठेवला आहे आणि हा गूळ आपल्याला मंद आचेवर चांगला विरघळून द्यायचा आहे. गॅस कुठेच कमी वाढवू नका नाहीतर मग काय होतं की गूळ करपतो आणि चिक्कीलासुद्धा तसा करपट वास येतो किंवा आपल्याला अजिबातच वेळ मिळत नाही आणि पाक खूप जास्त डार्क होतो. तर गूळ आता विरघळायला लागला आहे. साधारण 1 मिनिट झालेला आहे. मी तुम्हाला बरोबर टायमिंग सांगते म्हणजे तुम्हालाही करताना अंदाज येईल. तर साधारण 1-2 मिनटामध्ये गूळ विरघळला की यामध्ये अगदी चमचाभर पाणी घालायचं. पाणी घातलं नाही तरी चालतं पण याचं कारण सांगते. ज्यावेळी आपण चिक्की सेट करतो ना तर त्यावेळी बऱ्याचदा बघा ती पटकन कडक होते आणि सेट होत नाही. तर थोडंसं पाणी घातलं की सेट व्हायला थोडासा वेळ घेते. तर आता बरोबर 2 मिनिट झालेली आहेत. पाक आपला असा थोडासा उकळू लागलेला आहे. गॅस कमीच आहे. थोडेसे बबल्स यायला लागलेत. पाक चेक करूयात. ताटलीमध्ये पाणी टाकलं, थोडेसे ड्रॉप टाकले तर बघा पाक पाण्यामध्ये विरघळतो. याचा अर्थ पाक अजून कच्चा आहे. पुन्हा 1-2 मिनिटं याला मंद आचेवर शिजवून घेऊ. तर अजून एक मंद आचेवर याला 2 मिनटं मी शिजवून घेतल्यावर आता तुम्ही बघाल तर पाकाला बघा भरपूर असे बबल्स दिसत आहेत. थोडासा रंग डार्क दिसतोय. तर एकूण 4 ते 5 मिनिट झालेली आहेत. पुन्हा पाक चेक करूयात. तर आता जर याच्यामध्ये आपण पाण्यामध्ये पाकाचे ड्रॉप्स टाकले तर हे बघा ही जी तार आहे अशी थोडीशी कडक झालेली आणि तटकन तुटते. याचा अर्थ आपला पाक कडक झाला आहे ज्याने आपली चिक्की कुरकुरीत होणार आहे, चिवट होणार नाही. तर आपला पाक तयार झालेला आहे. यामध्ये घालूयात 2 चमचे साजूक तूप. तूप फक्त यासाठी घालायचं की चिक्कीला छान चकाकी येते ना म्हणून. तूप घातलं.
याला मिसळून घेतलं आणि मग यामध्ये घालायचे मगाशी तयार करून घेतलेले शेंगदाणे यामध्ये घातले. आता गॅस कमीच ठेवायचा आणि याला असा चांगला गोळा होईपर्यंत एकदम कमी आचेवर साधारण 1 मिनिटासाठी परतून घ्यायचं. फार परतायचं नाही, अगदी 1 मिनिट परतलं, याचा चांगला गोळा झाला, याला पटकन तूप लावलेल्या पोळपाटावर थापून घेऊ. मात्र आपल्याला जरा हात पटापट चालवावे लागतात, कारण हे जर खूप गार झालं ना तर मग आपल्याला वेळ मिळत नाही. आणि आपण पाकामध्ये थोडंसं पाणी घातलं होतं, त्यामुळे जरा तरी वेळ मिळतो. अगदी हा पटकन कडक होत नाही. ही एक टीप नक्की फॉलो करा जर तुम्ही शेंगदाण्याची चिक्की करता किंवा कुठलीही चिक्की करत असाल तर. इथं मी याला पटकन या पोळपाटावर काढून घेतलेलं आहे. हे आत्ता खूपच पातळ आहे, त्यामुळं अगदी लगेच तर करता येत नाही, पण याला असं उलथाण्याने थोडंसं सेट करूयात. आता बेलण्याने लगेच करायला गेलं ना तर त्याला चिकटून बसू शकतं, त्यामुळे मी वाटीलाच थोडंसं तूप लावून याला थोडंसं असं दाबून घेतलं आहे. आता हे हलकं गार झालं आहे, म्हणजे अगदी खूप गार नाही आहे किंवा खूप कोमट पण नाही, असं थोडंसं गार झालं आहे मगाशीपेक्षा. हे थोडंसं वरचा लेअर थोडासा सेट झाला. आता जे तुपाने ग्रीस केलेलं बेलणं होतं किंवा लाटणं होतं त्याने आपल्याला याला लाटून घ्यायचं आहे. खरं तर मला जाड चिक्की आवडते, पण व्हिडिओ करताना मला कळलंच नाही की मी याला कधी पातळ केलं. मला खूप अशी जाडी चिक्की असते ना, ती खूप आवडते. तुम्हाला जशी जाडी हवी त्याप्रमाणे तुम्ही ठेवू शकता. तर साधारण 1 सेंटीमीटर जाडीची ठेवली. गरम असतानाच याला चिरा मारून घ्यायच्या, कारण गार झाल्यानंतर आपल्याला हे करता येत नाही. तर चिरा मारून घेतल्या. याला एक अर्ध्या तासासाठी गार करायला ठेवलेलं आहे. अर्धा तास झालेला आहे, चेक करूयात. तर पारची कधीपासून घाई चालली होती, तो नुकताच शाळेतनं आला होता की लवकर काढ म्हणून मी कोमट असतानाच काढायला घेतली. आता त्याला खायला देते, कारण त्याला प्रचंड गुळाचे पदार्थ त्याला खूप आवडतात. आणि तुम्ही बघाल तर पार आत्ता 6वीला आहे आणि माझ्यापेक्षा उंच झाला आहे, हे मला आत्ता व्हिडिओमध्ये समजलं. म्हणजे खूप अगदी जाणवतं आहे पटकन. आता असं पातळ धारदार उलथानं घ्यायचं आणि त्याने चिक्की अशी पोळपाटापासून वेगळी करायची. थोडीशी कोमट आहे म्हणून आत्ता थोडीशी अशी खेचल्यासारखी वाटते. गार झाली ना की छान कुरकुरीत होईल. तर सगळी चिक्की मी काढून घेते आणि तुम्ही बघाल तर सहज अगदी चिक्की निघते. तुमच्याकडे पोळपाट तुम्हाला नसेल वापरायचा तर तुम्ही बटर पेपरवर वगैरे सुद्धा ही चिक्की सेट करून घेऊ शकता. तर छान अशी चिक्की तयार झालेली आहे. हे बघा, तोडून दाखवली, अगदी तटकन तुटते, म्हणजे कुरकुरीत झाली, अजिबात चिवट झाली नाही, कारण आपण पाक व्यवस्थित शिजवला आहे. आणि एवढा पाक होण्यासाठी मला साधारण एक 5 मिनिट लागले, जास्तीत जास्त 6 मिनिट लागतील, त्याहून वर लागत नाही. तर मस्त कुरकुरी चिक्की तयार झाली आणि ही मी माझ्यासाठी केली, कारण मला आता हे मी खूप चांगला धडा शिकलेली की स्वतःसाठी सुद्धा जगायला पाहिजे. जे स्वतःला आवडतं ते सुद्धा करायला पाहिजे. आपण नेहमीच इतरांना काय आवडतं ते बघतो, पण आज मात्र मी माझ्या आवडीचा पदार्थ केला. तुम्ही सुद्धा नक्की करा आणि अगदी आवर्जून या गोष्टी फॉलो करा. पुन्हा भेटूया तशा छानशा व्हिडिओमध्ये. बाय बाय.